नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर जवळजवळ 1.5 महिन्यानंतर आज मी जो आहे ब्लॉग शेअर करते तुमच्याशी. मोठा ब्लॉग, मिनी ब्लॉग मी शेअर केलेले आहेत, पण मोठा ब्लॉग हा जो आहे 1.5 महिन्यानंतर मी शेअर करते आहे. आणि आज वटपौर्णिमा आहे, तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता मी जाणार आहे पूजा करण्यासाठी वडाची. सो चला, आधी मी पूजा करून येते. तर ब्लॉग जो आहे तुम्ही कंटिन्यू बघा, आवडला तर नक्की लाईक करा. तर आमच्या घरापासूनच थोड्या अंतरावर मारुती मंदिर आहे, तिथेच मी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी गेले होते. तर वडाची पूजा करण्यापूर्वी म्हटलं देवाचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर मग जे आहे मी वटपौर्णिमा जे आहे वडाची पूजा करण्यासाठी सुरुवात केली. तर रुहीने जे आहे शूट केलं होतं, कारण रुहीला मी सोबत घेऊन गेले होते. दरवर्षी मी आणि जाऊबाई म्हणजे स्वाती आम्ही दोघी जात असतो, आळीपाळीने एकमेकींचं शूट करत असतो थोडंफार. आणि दरवर्षी मी गजानन महाराजांच्या मठामध्ये जाते, पण पहिल्यांदाच मी इथे मारुती मंदिरमध्ये आले आहे. आणि पावसाचं वातावरण होतं, अंधार होता, त्यामुळे जास्त काही क्लिअर येत नाही. आणि त्यात आमचा कॅमेरामॅन जरा छोटा होता, त्यामुळे तितकंसं त्याला जमलेलं नाही आहे. पण जितकं तिने शूट केलं होतं रुहीने, मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर नेक्स्ट डे मी ब्लॉग जो आहे कंटिन्यू करते आहे. राशीला स्कूलला पाठवलं आणि आज सकाळपासूनच इतका पाऊस सुरू झाला आहे ना. आणि मोस्ट ऑफ द टाईम ना असंच होतं बघा, की जेव्हा शाळेला जायची वेळ असते आणि शाळा सुटल्यावर घरी यायची जेव्हा वेळ असते ना, त्यावेळेसच इतका पाऊस सुरू होतो, म्हणजे प्रचंड पाऊस सुरू होतो. आणि हे नेहमीचंच आहे. तर चला, राशीला स्कूलला पाठवलं. आता मी माझी सगळी बाकीची कामं जी आहेत घरातली ती आवरून घेणार आहे. तर जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर मी मोठा ब्लॉग जो आहे शेअर करते आहे. आणि आता याच्या मागे बरेच कारणं आहेत. आता ती कारणं वगैरे मी तुम्हाला नाही सांगणार, पण यापुढे मी प्रयत्न करेन की आठवड्यातून 1-2 ब्लॉग तरी आपले येतील. आणि बरेचसे मला कमेंट्स आले होते की ब्लॉग का येत नाही आहेत वगैरे. सो यापुढे 1-2 ब्लॉग तरी आठवड्यातून नक्कीच येतील. आवरलेले आहेत आणि आता मी अंघोळीला जाते. आज नाश्ता मला बनवायचा आहे, आणि आज काहीतरी लाईटच नाश्ता मी बनवेन. आणि आज मला ना माझं हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघू शकता इतके डॅमेज झाले आहेत ना केस, आणि हेअरफॉल तर इतका होतं आहे, भरपूर हेअरफॉल होतं आहे. ॲक्च्युली मी ना असं पर्टिक्युलर कोणता शॅम्पू जे आहे वापरत नाही, वेगवेगळे सॅशेटचे आणि दरवेळेला यूज करत असते. पण माझ्या फ्रेंडने मला एक जे आहे शॅम्पू कंडिशनर जे आहे सजेस्ट केलं होतं, तर तेच मी जे आहे पर्पलवर मागवलं होतं आणि कालच मला जे आहे त्याची डिलिव्हरी भेटलेली आहे. तर हा जो शॅम्पू आहे लॉरियलचा हायलोरॉनिक मॉइश्चर. आता लॉरियलमध्ये भरपूर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर हा लॉरियल हायलोरॉनिक मॉइश्चरचं शॅम्पू कंडिशनर ही सिरम मला अराउंड 550च्या दरम्यान भेटलेलं आहे, कारण मान्सून ऑफर सुरू आहे. पण ॲक्च्युअल जी प्राईस आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे कंडिशनरच फक्त ना 299ला आहे, आणि शॅम्पू जो आहे 229ला, आणि सिरम तरी 399ला आहे. पण तरी देखील मान्सून ऑफर सुरू आहे पर्पलवर, त्यामुळे मला हे सगळं जे आहे 550च्या अराउंड भेटलेलं आहे. मी याची लिंक जी आहे नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि बघू शकता भरपूर काय ऑफर चालू आहेत पर्पलवर. तर आंघोळ माझी झालेली आहे, आणि आंघोळ वगैरे आवरून आता मी देवपूजा करते आहे. आणि तुम्ही जर माझे आधीपासून व्लॉग्स पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा सोफा आता इथे ॲड झालेला आहे. 1.5 महिना झाला आम्ही हा सोफा घेतला आहे. आणि तेव्हापासून एक प्रॉब्लेम होते की माझा देवारा इथे कॉर्नरला असल्यामुळे मला सोफ्यावर चढून जे आहे देवपूजा वगैरे करावी लागते. आणि मला हे कळत नाही आहे की नक्की मी जे आहे देवारा तिथेच ठेवावा की कुठे दुसरीकडे शिफ्ट करू, कारण अशी सुटेबल कोणतीच जागा मला वाटत नाही आहे. आणि हा कॉर्नर जो आहे तो देवाराचा कॉर्नर मी
म्हणजे व्यवस्थित असा सजवला वगैरे होता. आणि आता तिथून मला शिफ्ट कुठे करू काय कळत नाही आहे. जर तुमच्याकडे काही सजेशन असेल तर नक्की सांगा की मी शिफ्ट करावा देवारा की तिथेच असू देत. तर प्लीज 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 मला कमेंटमध्ये नक्की तुमच्या ज्या आहेत ओपिनियन्स सांगा की मी देवारा शिफ्ट करावा दुसऱ्या ठिकाणी की तिथे जिथे आहे तिथेच असू देत. तर इथं मॅगी बनते आणि इथं मी बनवणार आहे बनाना स्मूथी. तर काल ना आणखी एक मला पार्सल रिसीव झालं होतं आणि ते कालच मी ओपन करून पाहिलं होतं, पण आज तुम्हाला दाखवते आहे. आणि तुम्ही बॉक्सची हालत बघू शकता. असं पार्सल एखादं आलं ना, मुली अगदी त्याच्यावरनं हल्ला बोलतात. म्हणजे पार्सलचे जे बॉक्स असतात ना, राशीलाही हवे असतात, रुहीलाही हवे असतात आणि त्यापासून ते काही ना काहीतरी जुगाड करत असतात. असो, तर हे जे आहे मी डोअरचं जे आहे एंट्रन्सला तोरण लावतात ते ऑर्डर केलं होतं मीशोवरून आणि फक्त मला ₹125 पडलेलं आहे. आणि क्वालिटी याची अप्रतिम आहे. खूप सुरेख आणि उठावदार हे दिसतं आहे. आणि लकीली ना ते माझ्या म्हणजे एंट्रन्सचं जी चौकट आहे ना त्याला परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे ना जास्त ना कमी, अगदी परफेक्ट साईज जो आहे झाला होता. आणि खूप बरं वाटलं मला जेव्हा, कारण मला डाऊट होता की लहान येईल किंवा खूपच मोठं येईल असा थोडा डाऊट होता. पण नाही, लकीली ते परफेक्ट आलं. कसली भाजी पाहिजे? कांद्याची का बटाट्याची? रुही तुला रुही रुसले. खूप म्हणजे खूप आज दिवसभर खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि जरा देखील आज ऊन आलेलं नाही आहे. सो आता मी भजी बनवणार आहे. ॲक्च्युली मला कांदे भजी बनवायची होती, पण राशी म्हणते बटाट्याची भजी पाहिजे. सो चला बटाट्याची भजी बनवूयात. आणि इकडे रुही रुसले. काय झालं तुला? तर इथे मी मस्त अशी बटाट्याची भजी बनवते आहे अगदी बेसिक पद्धतीने. तर चला आम्ही बटाट्याची भजी जी आहे एन्जॉय करतो. आणि आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्लॉग जो आहे 2 दिवसाचा मिक्स असा होता, वटपौर्णिमेचा आणि त्यानंतर मग थर्सडेचा. तर चला नक्की मला कळवा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. परत भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये, नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.